नमस्कार, मी पूजा पावसकर. हॅलो कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये माझ्याबरोबर आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या डिंपल दीदी, डिंपल गजवानी. हॅलो मॅम, वेलकम टू दिस शो. So first of all, it's a really great pleasure to have you here on this show. Same here, thank you. आणि नक्कीच मी आर्ट ऑफ लिव्हिंग हे कोणाला माहिती नाही आहे अशा प्रकारे काहीच गोष्ट नाही आहे. एव्हरीबडी इज अवेअर ऑफ आर्ट ऑफ लिव्हिंग. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या कोर्सेसमध्ये काय होतं किंवा एक्झॅक्टली तुम्हाला तिकडे काय शिकवलं गेलं जातं हे बऱ्यापैकी कोणाला माहिती नसतं. तर त्याच क्लॅरिटीसाठी आपण हा आज तुमच्यासाठी शो घेऊन आलो आहे. तर डिंपल दीदी, फर्स्ट ऑफ ऑल टेल मी, एव्हरीबडी नोज अबाउट स्वामीजी, एव्रीबडी नोज अबाउट गुरुजी एंड एवरीबडी knows about art of living, but थोड़े लोगों को एक क्वेश्चन होता है सभी से कि अगर हम लोग को ये कोर्स ज्वाइन करना है या फिर इस ग्रुप में ज्वाइन करना है तो एग्जैक्टली व्हाट इज़ द वे टू गो इट? वेल, आर्ट ऑफ लिव्हिंग हे एक 6 दिवसांचं शिबिर आहे. पूर्वी त्याला बेसिक कोर्स म्हणायचे, आता त्याला हॅपीनेस प्रोग्राम असं म्हणतात. आणि ह्याला जॉईन करण्यासाठी खूप सिम्पल प्रोसेस आहे. आपली वेबसाईट आहे www.artofliving.org. तिथे तुम्ही सेंटर्स सर्च करू शकता. वर्ल्ड वाईड आपले सेंटर्स आहेत आणि कोल्हापूरवर क्लिक केल्यावर कोल्हापूरमध्ये एरिया वाईज सेंटर्स आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तुम्ही तुमच्या एरियामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस कुठे होतात, त्यांचे फॉलोअप कुठे होतात, हे सगळे डिटेल्स इथे मिळतील. त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही जॉईन करू शकता. अच्छा, मग आता जसं तुम्ही बोलात की आपल्याकडे बरेच इथे कोर्सेस अवेलेबल आहेत, तर मला सांगा की सगळ्या एज ग्रुप्ससाठी काय काय अवेलेबल आहे? परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजींनी अतिशय चांगलं समाजाच्या प्रत्येक स्ट्रॅटासाठी, स्तरासाठी काहीतरी डिझाईन केलेलं आहे. तर आपल्या कोर्सेसची सुरुवात होते 8 ते 13 वर्षापर्यंत आर्ट एक्सेल कोर्स आहे. त्या वयामध्ये मुलांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते वेगळे असतात, ते चंचल असतात, त्यांच्या काही हॅबिट्स असतात. त्याप्रमाणे त्यांना एक वेगळे प्रॅक्टिसेस दिले जातात, टेक्निक्स दिले जातात. त्याच्यानंतर 14 ते 17 हे टीनेजर्सचा कोर्स आहे. त्याला येस कोर्स किंवा यूथ एम्पॉवरमेंट सेमिनार असं म्हणतात. ह्या कोर्सची जी स्पेशालिटी आहे किंवा ह्याचा जो क्रक्स आहे, त्याच्यामध्ये आपण मेनली टीनेजर्सचे जे प्रॉब्लेम्स त्यांना डील करावे लागतात त्याच्याशी रिलेटेड टेक्निक्स असतात. फॉर एक्झाम्पल, टीनेजमध्ये अट्रॅक्शन्स असतात, ॲडिक्शन्स असतात, किंवा टीनेजमध्ये एक कॉन्फिडन्स आपल्याला जो हवा असतो, आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या आजूबाजूच्या सर्कलमध्ये स्वतःला एक्झिबिट करायला जी एक स्ट्रेंथ पाहिजे, तर त्याच्यावरती हा कोर्समध्ये फोकस असतो. स्पेशली डिझाईन फॉर टीनेजर्स. अँड देन 18 ऑनवर्ड्स इज द हॅपीनेस प्रोग्राम, जो आता तुम्ही मला, ज्याला पूर्वी आपण बेसिक कोर्स असं म्हणत होतो, तर हॅपीनेस कोर्स हा 18 वर्षाच्या पुढे कोणीही करू शकतं. आणखी स्पेशलायझेशन यूथसाठी ह्याच्यामध्ये झालेलं आहे, ज्याचं नाव आहे येस प्लस, यूथ एम्पॉवरमेंट प्लस सेमिनार. तर ह्याच्यामध्ये आपला मेन जो फोकस आहे तो स्टुडंट्सशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, हे कोर्सेस आम्ही कॉलेजेसमध्ये घेतो, स्टुडंट्ससाठी डिझाईन असतात. त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसेस असतात, कॉन्फिडन्स बिल्डिंग असतं, पब्लिक स्पीकिंग असतं, ग्रुप इंटरॅक्शन्स असतात. आणि हॅपीनेस प्रोग्राम जो आहे, जो 18+ नंतर कोणीही करू शकतं. तर मेन त्याचा जो ॲडव्हान्टेज आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपचे लोक येतात. राईट फ्रॉम 18 ऑनवर्ड्स टू 50, 60, 70 इयर ओल्ड असे लोक येऊन ते कोर्समध्ये जॉईन करतात. त्याचं ॲडव्हान्टेज असं आहे की समजा मी एक यंग पर्सन म्हणून त्या कोर्समध्ये गेले, तर मला प्रत्येक एज ग्रुपचे एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळतात. त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, ते कसे डील करतात, हे पण शिकायला मिळतं. प्लस आपल्याला जे सक्सेसफुल लोक असतात त्यांच्याबरोबरही इंटरॅक्ट करायला मिळतं आणि भरपूर काही शिकायला मिळतं. मग या हॅपीनेस प्रोग्रामला करायचं असेल तर किती दिवसांचा असतो? जनरली हॅपीनेस प्रोग्राम 6 दिवसांचा असतो आणि 3 दिवसांचा असतो. अगदी ज्यांचं शेड्यूल खूप बिझी आहे तर त्यांच्यासाठी 3 डेज पण असतो. पण ज्यांना डिटेलमध्ये शिकायचं आहे तर ते 6 दिवसांचा कोर्स आहे. 3 तास दररोज असतो. मग जनरली त्याचे टायमिंग सकाळी 3 तास असतं किंवा संध्याकाळी 3 तास. आणि एक 3-4 महिन्यातून आफ्टरनूनमध्ये 3 ते 6 असतं, साधारण 3 ते 6 असतं. ज्या हाऊसवाईफ्स आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, जे तसं वेळ देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ते टायमिंग असतं. अच्छा, मग या 6 दिवसांमध्ये एक्झॅक्टली तुम्ही कशा प्रकारे काय काय त्यांना शिकवता? 6 डेजमध्ये आमचा मेन फोकस आहे एनर्जी लेवल्स वर फोकस करतो आम्ही.
तर आपण एनर्जीचे सोर्सेस जे काही आहेत, व्हॉट आर द सोर्सेस, आपण जनरली ऊर्जेसाठी कशावरती डिपेंडंट असतो, एकतर आहार, आपण आहाराबद्दल माहिती देतो, देन स्लीप, निद्रा, क्वालिटी स्लीप. आज तुम्ही बघा निद्रानाश, इन्सोमनिया हे खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. मग ते असं नाही आहे की एक वयस्कर व्यक्तीलाच तो प्रॉब्लेम आहे, एक यंगस्टर्सना पण हे प्रॉब्लेम आपण फेस करताना बघतोय. हाऊ टू गेट अ साऊंड स्लीप. त्याच्यानंतर थर्ड सोर्स ऑफ एनर्जी, ऊर्जेचा तिसरा स्रोत आहे ब्रेथ, श्वास. थोडंसं आपण त्यांना श्वासावर आधारित काही प्रक्रिया शिकवतो. मेनली त्याच्यामध्ये आहे सुदर्शन क्रिया. सुदर्शन क्रिया ही लयबद्ध श्वसन प्रक्रिया आहे ज्याच्यामुळे माइंड स्टेबल होतं, एनर्जी वाढते, उत्साह वाढतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सुदर्शन क्रियेनंतर जे मला एक्सपिरियन्स आला ते इमोशनल स्टॅबिलिटी. प्लस फोर्थ सोर्स ऑफ एनर्जी ज्याच्यावरती आपण इथे फोकस करतो ते म्हणजे एक शांत ध्यानमय मनाची अवस्था, आणि ती आपण मेडिटेशनच्या द्वारा प्राप्त करू शकतो. तर आपण त्याच्यामध्ये थोडं मेडिटेशन पण शिकवतो आणि थोडं फिजिकल फिटनेससाठी आपण त्याच्यामध्ये थोडं योगा वगैरे पण घेतो. म्हणजे बऱ्यापैकी जर हॅपीनेस प्रोग्राम कोणी अटेंड केला तर त्यांना जसं तुम्ही आता बोललात सगळंच काही एक्सपिरियन्स करायला मिळेल विथ योगा ऑल्सो. येस. आणि आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटल्यावरती सुदर्शन क्रिया इज ॲट द टॉप प्रायोरिटी, कारण आपण ते शिकायला मोस्टली लोक येतात, पण बऱ्यापैकी लोकांना ते व्यवस्थित करता येत नाही, तर ते ट्राय करतात घरी बघून किंवा कोणाचं शिकून. तर त्यावरती तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? डेफिनेटली आज मेडिटेशन, प्राणायाम ह्याच्यासाठी खूप पुस्तकं उपलब्ध आहेत, आपल्याला ऑनलाईन पण बघायला मिळतं. पण मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना शाळेला पाठवतो शिक्षणासाठी का, तर आपल्याला वाटतं आपल्या मुलांना सगळं परफेक्टली यावं, आपण त्यांना बेस्ट स्कूलमध्ये पाठवतो. तसंच मला वाटतं की प्राणायाम, मेडिटेशन, सुदर्शन क्रिया, योग हे एका एक्सपिरियन्स्ड कडूनच घ्यायला पाहिजे. बिकॉज जेव्हा एक एक्सपिरियन्स्ड गुरु आपल्याला किंवा टीचर आपल्याला गाईड करतो तर चान्सेस ऑफ मेकिंग मिस्टेक्स, चुका करण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती खूप कमी होते. आणि प्लस आपल्याला टीचर आपण करताना ऑब्झर्व करत असतात, आपले करेक्शन्स करत असतात. म्हणून नेहमी मी रेकमेंड करते की कोणीही जरी कुठलंही योग, साधना, प्राणायाम किंवा कुठलंही ज्ञान घ्यायचं असेल तर एक ट्रेन टीचरकडून घ्यावं. नक्कीच. आणि हा हॅपीनेस प्रोग्राम जो आहे तर तुम्ही काय सजेस्ट कराल की सगळ्या ग्रुप्स, तुम्ही जसं म्हटलं की याच्यासाठी देर इज नो एज लिमिट, कोणीही येऊ शकतं, शाळेतलं मुलं असू देत किंवा म्हातारी कोणी असू देत, तर तुमच्या यांनी कुठल्या एज ग्रुपला हॅपीनेस प्रोग्राम कुठल्या लेवलनी इफेक्ट करेल? जेव्हा आपण लहान मुलांना बघतो तर लहान मुलांना तुम्ही बघा खूप चंचल असतात किंवा खूप नॉटी असतात, खूप हायपर होतात. तर त्यांच्यासाठी डेफिनेटली सुदर्शन क्रिया केल्यानंतर ते त्या थोडंफार कॉन्सन्ट्रेटेड फील करतात, काम फील करतात. किंवा काही किड्स असतात, ते मुलं असतात ते पेप्सी वगैरे असे ड्रिंक्स, कार्बोनेटेड ड्रिंक्सशी अडिक्टेड होतात, शुगरशी अडिक्टेड होतात. तर ह्या गोष्टींनी त्यांना थोडं स्थिरता येते त्या लहान एजमध्ये सुद्धा. आणि जर आपण टीनेजला बघितलं तर डेफिनेटली टीनेज हे प्रत्येक माणसाचं एकदम सो टू स्पीक डेलिकेट एज असतं, नाजूक असतं. कारण ह्या वयामध्ये मुलं इकडेही जाऊ शकतात, तिकडेही जाऊ शकतात. सो वाय येस कोर्स फॉर टीनेजर्स, कारण त्याच्यामध्ये त्यांना रिअलाइज होते की आपल्याला कशाला प्रायोरिटाईज करायला पाहिजे किंवा हाऊ टू गेट अ बॅलन्स बिटवीन लॉजिक अँड इमोशन्स. वेर एज इट इज व्हेरी नॉर्मल की ह्या एजमध्ये आपण इमोशनली वाहून जाऊ शकतो. लाईक मी जे ऑब्झर्व केलं, इवन वेन आय वॉज अ स्टुडंट, मोस्टली ह्या एजमध्ये आपण सोशली खूप प्रभावित होत असतो. वी आर इदर इन्फ्लुएन्स्ड बाय आवर फ्रेंड्स और बाय आवर the social media, by the people around us. तर त्यामुळे how to become strong and how to follow your own gut and not to follow what somebody else is asking to follow you. म्हणजे स्वतःला जे वाटतंय, जे माझ्यासाठी योग्य आहे, माझं करिअर आहे किंवा माझे प्रायोरिटीज, त्याला कसं फोकस करायचं आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला इन्फ्लुएन्स न होता स्वतःला पुढे कसं घेऊन जायचं, हे टीनेजर्ससाठी सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे. आणि ह्याच्यानंतर जो येस प्लस कोर्स आहे, जो आपण जनरली कॉलेजेसमध्ये कंडक्ट करतो, त्याचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज असं आहे की त्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन प्राणायाम शिकवतो, कॉन्फिडन्स बिल्डिंग, माइलस्टोन्स फॉर सक्सेस,
हाऊ टू गिव्ह मोर एफर्ट, अजून जास्त एनर्जी कशी डेव्हलप करायची, आणि सोशल लाईफ आणि पर्सनल लाईफमध्ये बॅलन्स कसा आणायचा, हे सगळं येस प्लसमध्ये आहे. आता वेन इट कम्स टू ॲडल्ट्स, सो टिल आपल्या 20s पर्यंत आपल्याला काही फार प्रॉब्लेम्स नसतात, बिकॉज वी आर व्हेरी हॅपी, आपले आई वडील आपली काळजी घेत असतात. बट जनरली मिड 20s किंवा 30s मध्ये आपल्याला करिअरशी, आपल्या ऑफिसच्या लोकांशी डील करायला प्रॉब्लेम्स येतात, फॅमिली मेंबर्स, हजबंड वाईफ रिलेशनशिप प्रॉब्लेम्स. तर त्यावेळेला हाऊ टू बी स्ट्रेस फ्री, तणावमुक्त राहून आपले रिलेशन्स कसे सांभाळायचे, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण कसं एफिशियंट राहायचं. सी, आज मी खूप नॉलेजेबल आहे, पण समजा मी घरच्या कुठल्या प्रॉब्लेममध्ये स्ट्रेस्ड आहे आणि मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये माझं 100% देऊ शकत नाही, ऑल माय टॅलेंट्स आर वेस्टेड. बट सपोजिंग आय एम very talented and I'm able to handle my family stress, माझं मन, माझं तणाव सांभाळून त्यातून मुक्त होऊन जर मी माझे ऑफिसमध्ये पण परफॉर्म करू शकते, माझे रिलेशनशिप्स पण चांगले होऊ शकतात. सगळ्यात इम्पॉर्टंट आफ्टर अ सर्टन एज असतं फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस. यू माइट बी फिजिकली फिट, आय ऑलवेज, मी एक नेहमी जोक सांगते की तुमचं 6 पॅक आहे, यू आर व्हेरी हेल्दी, यू आर व्हेरी स्ट्रॉंग, पण तुम्ही इमोशनली वीक आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, राईट. बट ठीक आहे, यू माइट नॉट बी व्हेरी फिजिकली फिट, 6 पॅक नसेल, बट यू आर मेंटली व्हेरी स्ट्रॉंग, मनापासून तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहे. तर मेंटल स्ट्रेंथ पण ह्या कोर्समधून मिळते. प्लस स्ट्रेस फ्री लाईफ, चांगली झोप लागते, वी फील मोर फोकस्ड, मोर एनर्जाइज्ड, and most importantly we feel more happier. Obviously that is the motto of life. कारण की काही पण करून आपल्याला अल्टिमेट आपल्याला हॅप्पी राहायचं असतं. ते आपल्याला नंतर कदाचित कळतं सगळं मिळवून झाल्यानंतर की ये तो हो गया, अभी क्या चाहिए, खुश रहना है, राईट. एक वॅक्यूम फील होतं ना आफ्टर अ सर्टन पॉइंट की चला रिलेशनशिप, एक हजबंड वाईफ मिळाले, करिअर झालं, आता काय, नाव व्हॉट. सो दॅट स्टेट ऑफ माइंड और स्टेट ऑफ बीइंग, जिथं योर जॉय, तुमचा आनंद कुठल्या व्यक्ती वस्तू परिस्थितीशी न जोडता तुम्ही, तुमचा स्वभावच आहे की आनंदी राहणे, टू बी हॅपी. दॅट इज द मेन फोकस. ह्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 6 दिवसाचा मेन फोकस तेच आहे, टू बी हॅपी, टू बी इन द मोमेंट, की ह्या क्षणामध्ये राहणं, आपलं 100% देणं, आनंदी राहणं. दॅट इज द. तुम्ही बघताय की आपण हॅपीनेस प्रोग्राम, जो की बेसिक प्रोग्राम ही त्याला म्हणतात, आपण डिस्कस करतोय. डिम्पल दीदी बऱ्यापैकी आपल्याला खूप छान छान असं इथे सांगायला लागलेत की त्याचे काय बेनिफिट्स आहेत. नक्कीच अजून काही मी प्रश्न विचारणार आहे, त्याआधी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा SPN डिजिटल. मी 5 दिवसापूर्वी हा कोर्स जॉईन केला आणि या कोर्समध्ये जो एक्सपिरियन्स झाला, इट्स सिम्पली अमेझिंग. especially the Sudarshan Kriya had made me feel grateful about me and the surroundings. जे टेक्निक शिकवले, that was too awesome. then Sudarshan Kriya ती रोज प्रॅक्टिस करेन, पण ते जे काही आहे मस्त आहे. देन जे व्हॉलेंटियर्स होते, टीचर्स होते, ते आर सो बेस्ट. आणि जे खूप लाईफ चेंज झाल्यासारखं. हा कोर्स केल्यानंतर ना असं वाटते की आपण चुकीच्या ट्रॅकवर कुठल्या तर होतो, ते आपली गाडी जी रुळावर नव्हती ती रुळावर आली गाडी, आणि एकदम आता एकदम शांत फील होते आणि पीसफुल फील होते. आणि एक्सपेक्टेशन्स वगैरे कुणाकडून काही ठेवायचे नाहीत, रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायच्या आणि कॉन्फिडन्स राहायचं, स्वतः कॉन्फिडंट राहायचं आणि दुसऱ्यांनाही आपण आपलं नॉलेज वाटायचं. हे मला या कोर्सकडून शिकलो. तर नक्कीच ब्रेक नंतर पुन्हा एकदा हेलो कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बोलतो आहोत आर्ट ऑफ लिव्हिंग. डिम्पल दीदी आपल्याला बरंच काही सांगतायत. ब्रेक आधी तुम्ही ऐकलत की काय बेनिफिट आहे या हॅपीनेस प्रोग्रामचा, जो 6 दिवसांचा असतो. आणि त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं की सगळ्या एज ग्रुप्स, म्हणजे तुम्ही काही लहान मुलं असू दे किंवा तुमची एज कितीही असू दे, तुम्ही येऊ शकता या प्रोग्राममध्ये. तर त्याचबरोबर डिम्पल दीदी, आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून एवढ्या लोकांना हे कोर्स शिकवताय,
करताय किंवा ही नॉलेज देताय, तुम्हाला बरेच एक्सपिरियन्सेस आले असतील. तर असे थोडे असतात ना लाईफमध्ये की तुम्ही ते यू ऑलवेज रिमेंबर दॅट की किंवा ते तुम्हाला लोक येऊन सांगतात की आम्ही हे कोर्स केल्यामुळे आम्हाला एवढं बेनिफिट झाले, असं काही आम्हाला सांगा ना. माझा स्वतःचा काझन ब्रदर आहे, तो कार्बोनेटेड ड्रिंकशी इतका ॲडिक्टेड होता. जेव्हा त्यांनी हा लहान मुलांचा कोर्स केला, आर्ट एक्सेल कोर्स खूप वर्षांपूर्वी, तर त्याची ते ॲडिक्शन सुटलं. हे सिम्पल एक्सपिरियन्सेस आहेत. आणि एक माझा स्टुडंट आहे, तो ॲक्च्युली स्युसाईड करायला चाललेला. आणि असं झालं की त्याला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं आणि त्यांच्या पेरेंट्सनी त्याला जबरदस्ती सांगितलं तुला इंजिनिअरिंगच करायचं आहे. आणि तो पुल थ्रू करू शकत नव्हता. तो फ्रस्ट्रेट होऊन म्हटला मला जगायचं नाही आहे, मला हे जमणार नाही आहे. तर त्याच्या फ्रेंडनी सजेस्ट केलं की तुम्ही या आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स एकदा एक्सपिरियन्स करा. आणि शेवटच्या दिवशी घरी गेल्यानंतर त्या मुलांनी मला मेसेज केला. तो म्हटला की थँक्यू गुरुदेव श्री श्री रविशंकरजी आणि तुम्हाला की तुम्ही मला नवीन लाईफ दिलं. आणि मी नंतर त्याला काउन्सिल केलं, त्यांनी त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आणि त्याचं एक पॅशन होतं की त्याला RJ व्हायचं आहे. मी त्याला एक डील दिली, म्हटलं तू इंजिनिअरिंग कर आणि तुझ्या घरच्यांना सांग मी तुमची इच्छा पूर्ण केली, आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. आणि तो आता खूप पॉप्युलर RJ पण झालेला आहे. अँड असे अनेक यूथचे एक्सपिरियन्सेस आहेत. त्याच्यानंतर ॲडल्ट्समध्ये मला जनरली एक वाटलं की स्ट्रेस रिलीजचं चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि लेडीजना सुद्धा आपण बघतोय की घरच्या कामांमध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना TV, YouTube हे दिस आर ऑल व्हर्च्युअल मीडिया. आता जर अशा कार्यक्रमामध्ये येऊन त्यांना जर छान वाटत असेल तर इट्स व्हेरी नाईस. आणि द बेस्ट पार्ट काय आहे, हे 6 दिवसानंतर आपल्याला एक घरी करायची एक 30 मिनिटाची प्रॅक्टिस मिळते. ते 30 मिनिटं तुम्ही स्वतः दररोज घरी केला तर मी एक सांगू शकते की जरी परिस्थिती बदलली नाही तरी आपण आतून इतके स्ट्रॉंग होतो की त्याच परिस्थितीला आपण कॉन्फिडेंटली फेस करू शकतो. हे सुदर्शन क्रियाचं सगळ्यात मोठं बेनिफिट आहे. आय सी म्हणजे रिलेशनशिप्स जे आहेत, संबंध जे आहेत अतिशय इम्प्रूव्ह होतात. कारण इफ आय एम स्टिल, मी जर शांत आहे, मी स्टेबल आहे, तर मला आजूबाजूला पण तसंच दिसतं. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा काळा चष्मा घालतो आपल्याला जग काळं दिसतं, तसंच जेव्हा आपण स्ट्रेस्ड असतो आपल्याला क्लॅरिटी नसते, आपण नेहमी दुसऱ्यांवरती स्वतःवरती संशय करत असतो. पण सुदर्शन क्रिया प्रॅक्टिस केल्यानंतर एक आतून एक स्टिलनेस येते, एक क्लॅरिटी येते. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली एनर्जी वाढते, विच इज द मोस्ट, मला वाटतं हे एनर्जी लेवल हे सगळ्यांनाच पाहिजे की हाय लेवल्स ऑफ एनर्जी. सकाळी उठल्यापासून रात्री जेव्हा आपण संध्याकाळी घरी जातो आपल्या ऑफिसमधून, किंवा एक हाऊसवाईफ आहे दिवसभर काम करून संध्याकाळी तिला असं वाटतं बास मला आता काही करायचं नाही आहे, मग तिला आपल्या हजबंडला मुलांना एक क्वालिटी टाईम देता येत नाही. पण मी एवढं गॅरंटी देऊ शकते जर तुम्ही हे 30 मिनिट्सचं प्रॅक्टिस केलं तर डेफिनेटली तुमच्या लाईफची क्वालिटी तर बदलणार, प्लस तुमचे रिलेशनशिप्स पण एनहॅन्स होणार. आणि हेल्थ वाईज बघितलं तर सुदर्शन क्रिया ही 156 सायकोसोमॅटिक डिझीजेस, रोगांवरती उपचार आहे. फॉर एक्झाम्पल डायबिटीज आहे, त्याच्यावरती पण सुदर्शन क्रिया हे एक उपचार आहे. मला एक आठवतं आहे माझ्या कोर्समध्ये एक साधारण 2-3 वर्षापूर्वी एक ठाण्याचे व्यक्ती आले होते आणि त्यांना पॅरालिसिस झालं होतं. आणि पहिल्या दिवशी त्यांना 2 जण बसवून गेले आणि त्यांना उठायला बसायला कोणतरी लागायचे. पण सुदर्शन क्रिया केली त्यांनी. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला स्वतःचा असा हात हलवून दाखवला आणि मला म्हटला मॅडम बघा मला केवढं इम्प्रूव्हमेंट आहे. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही उठून उभे राहा. ते म्हटले नाही शक्य नाही, मी 7 वर्षापासून कधी स्वतः उठलेलो नाही आहे. नाही म्हटलं तुम्ही एकदा ट्राय करा. आणि टू माय सरप्राईज, म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की फक्त 3 दिवस सुदर्शन क्रिया प्रॅक्टिस केल्यानंतर तो माणूस स्वतः उठून उभे राहिला आणि 6व्या दिवशी तो चालत स्वतः घरी गेला. असे मी अनेक म्हणजे हार्ड टू बिलीव्ह आहे, पण असं एवढा श्वासाचा आपल्या मनावरती प्रभाव आहे. इवन सुदर्शन क्रिया ही अनुवंशिक आजारांवरती पण चांगला उपचार आहे. जे आपण म्हणतो जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत त्यासाठी पण सुदर्शन क्रिया एक उपचार आहे. असे अनेक हेल्थ कंडिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल अबाउट 5 वर्षापूर्वी एक मुलगी आली, तिला सोरायसिस नावाचं स्किन डिझीज होतं, स्किनशी रिलेटेड.
आणि त्याला आजपर्यंत सायन्समध्ये काही असं ठोस उपचार नाही आहे. मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही सुदर्शन क्रिया करा आणि आपल्याकडे एक आयुर्वेदिक शक्ती ड्रॉप्स मिळतात, त्याचं ॲप्लिकेशन करा. आणि आज त्यांना आश्चर्य वाटलं की त्यांची स्किन एकदम नॉर्मल झाली आहे. तर एवढं प्राणायाम, सुदर्शन क्रिया, मेडिटेशनचं आपल्या शरीरावरती इफेक्ट आहे. ह्याचं कारण एकच आहे, जे मला समजते, व्हॉट आय अंडरस्टँड इज, आपले जे काही आजार असतात ते मेनली आपल्या मनाच्या स्थितीशी जुडलेले असतात. जर आपलं मन स्थिर नाही आहे, जर आपण मन एकाग्र नाही आहे, मन शांत नाही आहे, तर ते कुठल्या ना कुठल्या रोगव्याधीच्या स्वरूपात बाहेर येतं. पण जसंच आपण मेंटली मनापासून स्थिर होऊ लागतो तर डिझीज होण्याचं काही संभावनाच नाही. आणि मला नाही आठवत मी गेले 15 वर्षात एक डोकेदुखीची पण गोळी घेतली आहे. अँड आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. मी खूप लहान एजमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आली आहे. तर मला ॲक्च्युली डिम्पल दीदी सगळ्यांनाच माहिती, आता तुम्हाला सगळी ओळखत आहेत आणि त्याने एक हे असतं माहिती आहे की डिम्पल दीदीची काय स्टोरी असेल, ते कसे आले असतील आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये, असे कसे टीचर्स येतात, मग ते कसे एवढे मोठे होतात. तर यावरती आपण एक खुलासा करूयात की डिम्पल दीदीची एंट्री आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये कशी झाली. आय थिंक तुम्ही कोर्सवर यायला पाहिजे ऐकायला, अदरवाईज तुम्ही कोर्सवर येणार नाही, राईट. ऍटलीस्ट एक क्युरिओसिटी पाहिजे. म्हणजे त्या हॅपीनेस प्रोग्राममध्ये तुम्हाला हे सगळं मिळेलच बेनिफिट्स. आणि ॲडिशनल एक काय म्हणतो आपण कॉम्बो पॅक, म्हणजे डिम्पल दीदीची कहाणी तुम्हाला नक्कीच त्यामध्ये ऐकायला मिळणार आहे. तर डिम्पल दीदी, आता ज्यांना ना हॅपीनेस प्रोग्राम, लेट मी इंटरप्ट यू, पण मला एक सांगावंसं वाटतं की मला असं वाटायचं की जेव्हा माझ्या बेस्ट फ्रेंडनी सांगितलं तू आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स कर, तेव्हा मला असं वाटायचं कोण मला आर्ट ऑफ लिव्हिंग का शिकवणार, मला माहिती आहे जगायचं काय आहे. आणि तिने मला इतकं इमोशनली ब्लॅकमेल केलं. तर फक्त मी तिच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आले. पण मी पुढं कशी जुडले, डेफिनेटली आपण जेव्हा पुन्हा भेटू मी तुम्हाला नक्की शेअर करेन. पण तुम्ही पण, आपल्याला पण असं वाटत असतं की अरे जगण्यासाठी कोणाकडून शिकायची काय गरज आहे. आणि खरं तर मला कोर्स केल्यानंतर एक रिअलाईज झालं की खरंच आपण ॲक्च्युली ज्या लेवलपर्यंत जगू शकतो आपण त्याचं हाफ पोटेन्शियलनी पण जगत नाही आहे. मग यामध्ये ना प्रत्येक, आता मी बऱ्याच लोकांची ज्यांच्याशी मी बोलते तर ते काय म्हणतात, व्हॉट एव्हर द मीडियम इज, म्हणजे भलेही आर्ट ऑफ लिव्हिंग असू देत किंवा जी आता सगळे सोशल ऑर्गनायझेशन्स आहेत, ते म्हणतात की आम्ही एखादा कुठलाही कोर्स करून आलो तर तेवढ्यापुरती आम्हाला तो इफेक्ट खूप असतो. म्हणजे 1 महिन्यापर्यंत वी आर लाईक व्हेरी हॅपी आणि नंतर मी रुटीनमध्ये जातो. म्हणजे त्याच्या पाठीमागे कारण असंही आहे की ते प्रॅक्टिस सोडतात, ते एक मेजर रिझन आहे. तर ते सगळ्या शेड्यूलमध्ये असून हे प्रॅक्टिस करणं रोज, तेही एक खूप मोठा टास्क आहे. तर त्यासाठी तुम्ही काय सांगणार सगळ्यांना? मला असं वाटतं ते फार काय अवघड नाही आहे. आपण प्रत्येक गोष्ट ज्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट मिळतो आपण त्याच्यासाठी टाईम इन्व्हेस्ट करतो. आपण प्रत्येकजण दिवसभरात ॲटलिस्ट अर्धा तास व्हॉट्सअपवर घालवत असू, अर्धा तास फेसबुक, आपल्या फ्रेंड्सबरोबर कधी चहा पीत गप्पा मारत आपण तासनतास घालवतो. पण आपण स्वतःच्या हेल्थसाठी काय करतो? ठीक आहे, आपण काही जण असं म्हणतो की मी योग करतो, मी मॉर्निंग वॉकला जाते, मी जिम करतो, पण ते झालं शारीरिक व्यायाम. पण मनासाठी काय? आपण मनाला शांत स्थिर, काही जण असं म्हणतात मी जप करतो, काही जण म्हणतात मी देवपूजा करतो. पण एक जप करताना पण पहिले 2-3 दिवस जप केल्यावर मन स्थिर वाटतं, पण नंतर तुम्ही बघा जप करताना सुद्धा विचार येतात. ती जी मनाची एकाग्रता आहे किंवा जी थॉटलेस स्टेट आहे ती एक क्षण जरी आपण अनुभव केलं तर 6 ते 8 तास रेस्ट केल्यावर जी एनर्जी मिळते ती एक क्षण त्या थॉटलेस स्टेटमध्ये राहिल्यामुळे मिळते. तर मला असं वाटतं की आपल्यासाठी जे चांगलं आहे त्यासाठी वेळ काढावाच लागतो. देअर इज नो ऑल्टरनेटिव्ह. हां, पण एक आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये अजून एक ॲडव्हान्टेज काय आहे की प्रत्येक रविवारी किंवा वीकडेजला आपण आपल्याकडे मॉर्निंग किंवा इव्हनिंग वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये एक तासाचा फॉलोअप असतो. जरी घरी आपल्याला जमलं नाही, एक आठवड्यातून एक फॉलोअप जरी केला तरी दॅट इज गुड इनफ टू कीप द एनर्जी. ते पूर्ण आठवडाभर आपली एनर्जी त्याच्याने रिटेन होऊ शकते. आणि मी दुसरं असं रेकमेंड करेन की एखादा असा पार्टनर बघावा आणि जेव्हा 2 लोक करतात तर एकमेकांना आपण पुश करू शकतो. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ एक्सरसाइजमध्ये पार्टनर पाहिजे. देन यू कॅन एक्सरसाइज फॉर अ लॉंगर टाइम.
राईट. नक्कीच. आणि यामध्ये आता तुम्ही म्हटलात की हॅपीनेस प्रोग्रामचे फायदे तरी आपण बघतच आहोत. वेन यू गेट डीप इन टू इट, तर त्यांना असं वाटलं की नाही आम्हाला अजून काहीतरी करायचं आहे, वी नीड टू लर्न मोर, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? वेल आय वुड से फक्त ज्यांना डीप जायचं आहे त्यांनी नाही, प्रत्येकाने ॲडव्हान्स कोर्स करावा. ह्याच्यानंतर हॅपीनेस कोर्स हा 6 दिवसाचा केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया शिकतो. नो डाऊट सुदर्शन क्रियाने आपल्याला पीस ऑफ माइंड मिळतं, एनर्जी मिळते, फोकस मिळतो. पण फॉर एक्झाम्पल तुम्ही ते कंटिन्यू नाही करू शकत आहे तर तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की आपण 4 दिवसाचा ॲडव्हान्स कोर्स करू शकतो. तो ॲडव्हान्स कोर्स पूर्णपणे मेडिटेशन्सवर बेस्ड आहे. त्याच्यामध्ये एक 2 दिवसाचं सायलेन्स मौन असतं आणि एक सात्विक आहार असतं. ते 4 दिवसाचा कोर्स केल्यानंतर एक स्पष्टता येते, क्लॅरिटी येते. एक जसं आपण पास्टमधून बाहेर येऊन जसं एक लहान मूल असतं एकदम फ्रेश क्लीन क्लिअर माइंड, ते आपल्याला ॲडव्हान्स कोर्सनी अचीव्ह होऊ शकतं. त्याला आपण पार्ट 2 प्रोग्राम किंवा जेव्हा हे प्रोग्राम्स परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या सानिध्यात होतात त्यांना ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स किंवा सायलेन्स प्रोग्राम असं म्हणतात. तर हे पण सगळ्यांनी प्रॅक्टिस करावं. इवन तुम्ही सुदर्शन क्रिया रेग्युलर प्रॅक्टिस करत असाल तरीही तुम्ही एक 6 महिन्यातून जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, आपलं बाईक आहे, कार आहे, त्याच्यासाठी आपण पैसे घालवून एक सर्व्हिसिंग करतो, पण आपल्या शरीर आणि मनासाठी आपण काय करतो? तर हे इन शॉर्ट आपल्या बॉडी माइंडचं सर्व्हिसिंग आहे. ह्या 4 दिवसानंतर इतकी एनर्जी वाढते की तुम्हाला पुढचे 6 महिने आय डोंट थिंक तुम्हाला एक रिव्हर्स गिअर नावाचा काही प्रकार असणार आहे लाईफमध्ये. यू विल ऑलवेज बी लुकिंग फॉरवर्ड, यू विल हॅव मोर एनर्जी, मोर फोकस आणि खूप एक हॅपी स्टेट ऑफ माइंड आपण त्याच्यामध्ये प्राप्त करू शकतो. नक्कीच. म्हणजे तुम्ही बघताय की हॅप्पी राहायला शिकवणं इज ऑल्सो, म्हणजे आपण स्कूलमध्ये सगळं काही शिकतो ना, हॅप्पी राहायला पण आपला असं हॅप्पीनेसचा क्लास कुठेही नसतो. तर हा क्लास तुमच्यासाठी अवेलेबल आहे. कदाचित बऱ्याच लोकांना याचं म्हणजे माहिती नसेल किंवा सोर्स माहिती नसतात की कसं आपण जाऊ शकतोय. त्यासाठीच तुम्ही स्क्रोलवरती बघू शकता, इथे आपण एक नंबर डिस्प्ले केला आहे. परत यांचे जिथे क्लासेस होतात तेही आपण ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकताय. कुठल्याही कोर्ससाठी तुम्हाला एनरोल करायचं असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. अँड डिम्पल दीदी, दॅट वॉज लाईक रिअली गुड. और मतलब मला आता काय म्हणावं असं कळत नाही आहे, कारण की जर तुम्हाला लाईफमध्ये सगळ्यात जास्त जी वस्तू पाहिजे म्हणजे हॅप्पीनेस तुम्हाला जे पाहिजे आणि तुम्हाला जर असं कोणतरी असं आणून तुमच्या पदरात घालत असेल आणि ते 6 दिवसांमध्ये होत असेल तर एकदा करून पाहायला त्यामध्ये काहीच कठीण नाही आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड बघून नक्कीच याची क्लॅरिटी आली असेल. अँड वन्स अगेन डिम्पल दीदी, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस इन्फॉर्मेशन. आणि असाच एक छानसा एपिसोड घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर येणार आहे नेक्स्ट वीक. तोपर्यंत मी पूजा पावसकर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद. The 5 days after completing the course, I can say I have attained different techniques which I can help with my concentration. I also wanted to cure my migraine here, and Madam told that after doing Sudarshan Kriya, it's one of the methods by which you can cure it. So overall, it was a good experience. I got to learn about family values, how to maintain relationships, and how to set the tone of the relationship with yourself first, and then with others. So yeah, I hope to spread smiles across and share it with everyone I meet. माझं नाव आसावरी अच्युत जोशी आणि मी इथे असिस्टंट प्रोफेसर आहे बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. आणि हा कोर्स जॉईन करण्याआधी माझ्या डोक्यामध्ये खूप हेवीनेस असायचा किंवा माझं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपरली व्हायचं नाही आणि मला खूप लो वाटायचं एनर्जी वाईज. सो आय एम व्हेरी हॅपी की सिन्स आय हॅव स्टार्टेड विथ द सुदर्शन क्रिया अँड ऑल फॉर लास्ट 3 to 5 days, I am feeling very energetic, even at the night, so I can do my all the pending works. So this is the best experience ever. I'm very जरी आता हा जरी व्हिडिओ करत असेल तरी पण मला एवढा पण कॉन्फिडन्स नव्हता. खरं आज मी उभारले, हा कॉन्फिडन्स ह्या कोर्समुळेच गेन झालाय. दुसरं म्हणजे जे कुठले पण असेल रिलेशनशिप माझ्या मम्मी पप्पांसोबत और फ्रेंड्ससोबत मी जास्त चिडायचे. खरं आता जे असे ॲक्शन्स करून हे आम्हाला जे शिकवलेत, जे लाईफ हॅक्स शिकवलेत, त्याच्यामुळं खरंच असं वाटते की ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह झाले. सुदर्शन क्रियामुळे जास्त कधी असं एक्सपिरियन्स केलं नव्हतं असं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यानंतर असं फील झालं.